अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गुरुवार हा दिवस आहे गुरूंचा, हा दिवस आहे श्रद्धा आणि सबुरीचा। असं मानलं जाते की ज्या भक्तांनी मनापासून साईबाबा यांचा स्मरण केलं आहे त्यांच्या जीवनातील प्रत्येक अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का की गुरुवारी एक छोटासा नियम पाळल्याने साईबाबांची कृपा कशी प्राप्त होते? आजच्या या उज्ज्वल गाथाच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला असंच एक अनुभव सांगणार आहे जो अनेक भक्तांनी स्वतः अनुभवला आहे। भक्तांनो, आपल्या जीवनात कितीही मोठी अडचण आली पण जेव्हा आपण साईबाबांवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य लागतात। अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी प्रत्येक गुरुवारी साईबाबांसमोर दिवा लावायला सुरुवात केली आणि ओम साई राम या मंत्राचा जप केला तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक अद्भुत बदल निर्माण झाला। एक भक्त होता खूप अडचणीमध्ये, घरात पैशाची कमतरता, मनामध्ये चिंता। एक दिवस तो साईबाबा यांच्या चरणी गेला आणि मनापासून प्रार्थना करायला सुरुवात केली। त्याला अंतर्मनातून एकच संकेत मिळाला, श्रद्धा आणि सबुरी ठेवा। त्याने गुरुवारचा नियम सुरू केला, दर गुरुवारी दिवा लावणं सुरू केलं आणि नामस्मरण केलं। दर गुरुवारी दिवा लावणं आणि नामस्मरण करणं हा नियम त्याने प्रत्येक गुरुवारी सुरू केला। काही दिवसातच त्याच्या आयुष्यात बदल दिसायला लागला। नोकरी मिळाली, शांती आणि आनंद हळूहळू परत आलं। ही केवळ एक कथा नाही तर हा एक खरा अनुभव आहे श्रद्धेचा आणि विश्वासाचा। साईबाबा नेहमी सांगायचे, श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरलो तर कोणतीही अडचण मोठी राहत नाही। गुरुवारी काय करायचं तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, साईबाबांसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, ओम साई राम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा, शक्य असल्यास गरिबांना अन्न द्यायचं। हा छोटासा उपाय तुमचे आयुष्य बदलवू शकतो। जर तुम्हालाही साईबाबांवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका। अशाच भक्तिमय प्रवासासाठी उज्ज्वल गाथा चॅनल सोबत जोडून राहा। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवायचे आहे आणि हा पवित्र संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवायचा आहे। ओम साईराम। सर्वांना साईबाबाची कृपा लाभो।